तुमच्या वाहनाला HSRP नंबर प्लेट नसेल तर 2025 पासून मोठा दंड भरावा लागू शकतो। सरकारने जुन्या वाहनांसाठी नवीन नियम लागू केला आहे। जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर तुमचं वाहन बंधनकारक होऊ शकतं। पण काळजी करू नका, या व्हिडिओमध्ये आपण HSRP नंबर प्लेट काय आहे, ती कशी बसवायची आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। HSRP म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, जी सरकार मान्य असते आणि जुन्या वाहनांसाठी बंधनकारक करण्यात आली आहे। या प्लेटवर अशोक चक्राचा होलोग्राम, एक युनिक सिरियल नंबर आणि निळ्या रंगात IND म्हणजेच इंडिया अक्षर असतात। नंबर प्लेट हायटेक सुरक्षा प्रणालीसह येते, त्यामुळे चोरी झाल्यास किंवा बनावट नंबर प्लेट्सच्या फसवणुकीला आळा बसतो। तर बघा, कोणत्या वाहनांसाठी HSRP अनिवार्य आहे? तर बघा, 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी HSRP बंधनकारक आहे। त्याचबरोबर यामध्ये दुचाकी, चारचाकी, ट्रक, बसेस आणि 3 चाकी वाहने यांचा समावेश होतो। नवीन वाहनांना आधीच HSRP नंबर प्लेट मिळते, त्यामुळे त्यांना ती बदलण्याची गरज नाही। त्याचबरोबर HSRP बसवण्याचा अंतिम दिवस हा 31 मार्च 2025 असून तो तुम्ही लवकरात लवकर बसवावा। जर तुम्ही याआधी HSRP बसवली नाही तर दंड भरावा लागू शकतो आणि वाहन जप्तही होऊ शकतं। म्हणूनच जर तुमच्या गाडीला HSRP नंबर प्लेट नसेल तर त्वरित अर्ज करा। HSRP बसवण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा? तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला तुमचा ब्राउझर ओपन करायचा आहे। ब्राउझर ओपन केल्यानंतर इथे गुगलमध्ये maharashtra.hsrp.com असं टाईप करून सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा एक पेज ओपन होईल। इथे तुम्हाला वरती या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही या वेबसाईटवरती पोहोचाल। इथे आल्यानंतर तुम्हाला ऑर्डर नाव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा पेज ओपन होईल। यामध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या तुमची माहिती टाकून घ्यायची आहे, जसं की वाहन नोंदणी राज्य, जसे की तुमचे महाराष्ट्र असेल किंवा आणि कोणता असेल तरी तुम्हाला इथं तुमचं राज्य निवडायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला बसवण्याचे इथे स्थान निवडायचं आहे, जसं की डीलर आणि होम फिटमेंट या दोन्हीपैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे। त्याचबरोबर तुमच्या नंबर प्लेट ऑर्डरचा प्रकार इथं निवडायचा आहे। तसेच तुमचा इथे पिन कोड टाकायचा आहे आणि वाहन नोंदणी क्रमांक इथे टाकायचा आहे। त्याचबरोबर तुमच्या वाहनाचा चेसिस नंबर जो असतो तो इथे टाकून घ्यायचा आहे। तुमचा मोबाईल नंबर आणि इथं वाहन इंजिन नंबर टाकून व्हेरीफाय विथ वाहन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती एक व्हेरीफाय OTP येईल। तो OTP टाकून व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचे फिटमेंटचे स्थान निवडून आणि तारीख निवडून ऑनलाईन पेमेंट करायचं आहे। त्याचबरोबर तुमची अपॉइंटमेंट बुक करायची आहे। त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या HSRP नंबर प्लेटचा स्टेटस तपासायचा असल्यास इथे क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमचा इनवॉइस नंबर टाकून रिक्वेस्ट OTP वरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक OTP येईल। तो OTP इथे टाकून तुम्ही तुमची HSRP नंबर प्लेट ट्रॅक करू शकता। त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या इनवॉइसची जर प्रिंट घ्यायची असेल तर इथून तुम्ही प्रिंट घेऊ शकता। त्याचबरोबर तुमची अपॉइंटमेंटची तारीख तुम्हाला बदलायची असल्यास तुम्ही इथून सहजरित्या बदलू शकता। त्याचबरोबर निवडलेल्या दिवशी फिटमेंट सेंटरवर जा आणि तुमच्या वाहनाला HSRP बसवा। जर तुम्ही होम डिलिव्हरी ऑप्शन निवडला असेल तर एक्स्ट्रा चार्ज भरून घरी देखील बसवू शकता। तुम्हाला मिळणारी HSRP नंबर प्लेट ही कशी असेल? तर बघा, ही प्लेट खास ॲल्युमिनियमची बनवलेली असते आणि ती नायट्रोजनद्वारे मशीनद्वारे एम्बॉस्ड केली जाते। यामध्ये RFID स्टिकर असतो, जो चोरी किंवा वाहनाचा चुकीचा वापर टाळता येतो। तर HSRP साठी किती पैसे लागतात? तर बघा, दुचाकी आणि ट्रॅक्टरसाठी तुम्हाला GST वगळून
450 रुपये. त्याचबरोबर 3 चाकी वाहनांसाठी GST वगळून 500 रुपये आणि 4 चाकी SUV किंवा जड वाहनांसाठी GST वगळून 745 रुपये ही किंमत आकारली जाते. त्याचबरोबर जर तुम्ही होम डिलिव्हरी फिटमेंट निवडली तर तुम्हाला दुचाकीसाठी 125 आणि 4 चाकीसाठी 250 रुपये अतिरिक्त भरावे लागतील. HSRP नसल्यास दंड किती लागू शकतो तर बघा, जर 31 मार्च 2025 नंतर तुमच्या वाहनाला HSRP नंबर प्लेट नसेल तर तुम्हाला 5,000 रुपये दंड होऊ शकतो किंवा RTO तुमचं वाहन जप्त देखील करू शकतं. म्हणूनच वेळ न घालवता HSRP साठी ऑनलाईन अर्ज करा आणि दंड टाळा. तुमचं वाहन सुरक्षित आणि कायदेशीर ठेवायचं असेल तर लवकरात लवकर HSRP नंबर प्लेटसाठी अर्ज करा. तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना देखील ही माहिती शेअर करा, जेणेकरून कोणीही अनावश्यक दंडाच्या फेऱ्यात अडकू नये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमचे प्रश्न असतील तर कमेंट करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.